वैराग येथे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये डिसेंबर 2023 मध्ये वैराग व वैराग भागातील सर्व लोकांनी ट्रॅक्टर मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि त्या ट्रॅक्टरच्या अनुषंगाने जो मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा शासकीय अडथळा वगैरे झालेला नव्हता किंवा कुणालाही त्याचा त्रास झालेला नव्हता किंवा जे ट्रॅक्टरद्वारे आंदोलन केलेले आंदोलक होते त्यांनी सुद्धा कुठल्याही शासनाचं किंवा वैयक्तिक असं नुकसान केलेलं नव्हतं. तरी सुद्धा प्रशासनाने त्यांच्यावरती खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज जे कपिलदादा कोरके आणि इतर लोक आहेत त्यांना नोटिसा काढलेल्या होत्या. त्याप्रमाणे आज आम्ही कोर्टामध्ये त्यांचा जामीन दिलेला आहे आणि कोर्टाला अशी ही विनंती केलेली आहे की 2024 मध्ये एक आदेश काढलेला आहे शासनाने. त्याच्यामध्ये जर समजा असं आंदोलन करत असताना जर काय नुकसान वगैरे झालेलं नसेल तर त्यांच्यावरती जे काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते सरकारी पक्षाने काढून घेण्याचे आहेत. अशा स्वरूपाचा जे काय आदेश आहे तो आदेश आम्ही आज रोजी मेहरबान कोर्टाला दिलेला आहे. त्या कोर्ट जे आहे त्याचा विचार नक्कीच करून यांना सर्वांना त्या केसमधून निर्दोष म्हणजे मुक्त करेल एवढी मी आपल्याला म्हणजे ग्वाही देतो. आणि यापुढे सुद्धा म्हणजे मराठा समाजाने त्यांच्या हक्काचं जे काय आरक्षण आहे त्याच्यासाठी जे मनोजदादा जरांगे पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन आपण आपल्या हक्कासाठी ते आरक्षण असंच शांततेच्या मार्गाने चालू ठेवावं अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती